पद्मश्री डॉक्टर अशोक आबा खाडे यांचा केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते गौरव। अशा उद्योजकांमुळे देशाच्या प्रगतीला बळ। केंद्रीय मंत्री रामदास आठवले। संघर्षमय जीवन प्रवासाच्या आठवणी सांगताना आमदार सुरेशभाऊ खाडे यांना भावनांचा बांध आवरता आला नाही। सांगली जिल्ह्याचे सुपुत्र आणि ख्यातनाम उद्योजक पद्मश्री डॉक्टर अशोक आबा खाडे यांचा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले आणि पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला। राष्ट्रपतींच्या हस्ते पद्मश्री पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल हा गौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता। यावेळी बोलताना केंद्रीय मंत्री रामदास आठवले म्हणाले, डॉक्टर अशोक आबा खाडे यांच्यासारख्या उद्योजकांमुळे देशाच्या आर्थिक प्रगतीला चालना मिळत आहे। त्यांनी उद्योग विश्वात मोठे यश संपादन करताना हजारो रोजगाराच्या संधी निर्माण केल्या आहेत। त्याचबरोबर दलित पॅथरसारख्या सामाजिक चळवळींना पाठबळ देत त्यांनी समाजकारणातही मोलाचे योगदान दिले आहे। पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनीही डॉक्टर खाडे यांच्या कार्याचा गौरव करताना सांगितले की खाडे बंधूंनी स्थापन केलेली दास ऑफशोर ही कंपनी आज देश-विदेशात यशस्वीपणे कार्यरत आहे। अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करून त्यांनी उभी केलेली यशस्वी कारकीर्द अनेकांसाठी प्रेरणादायी आहे। या सत्कार सोहळ्यात श्रीमती तानुबाई दगडू खाडे, आमदार सुरेशभाऊ खाडे, सौ सुमनताई सुरेशभाऊ खाडे, सौ जयश्री अशोक आबा खाडे, युवा नेते सुशांत भाऊ खाडे, सौ स्वाती सुशांत खाडे, सौ रसिकाताई सुजित खाडे, खासदार विशाल पाटील, माजी खासदार संजय काका पाटील, आमदार सुधीरदादा गाडगीळ, आमदार सुहास बाबर, आमदार धैर्यशील कदम, ज्येष्ठ नेते मकरंद देशपांडे, जनसुराज्य पक्षाचे प्रदेश अध्यक्ष समित कदम यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। भावुक क्षणाने उपस्थितांच्या डोळ्यातही पाणी। पद्मश्री डॉक्टर अशोक आबा खाडे यांच्या संघर्षमय जीवन प्रवासाच्या आठवणी सांगताना आमदार सुरेशभाऊ खाडे यांना भावनांचा बांध आवरता आला नाही। माझ्या पोटातील भुकेची आग शांत करण्यासाठी आबा स्वतःच्या ताटातील चपाती मला द्यायचे, अशी आठवण त्यांनी सांगितली। हे सांगताना त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले। त्यांचा भावनिक क्षण पाहून सभागृहातील अनेक उपस्थितही गहिवरून गेले। ते भाजपमध्ये गेले कारण सध्या भाजपचा दरारा साऱ्या देशामध्ये आहे। नरेंद्र मोदींचा दरारा अशा पद्धतीचा स्वभाव, अमित शहा यांची पक्षावर असणारी मोठी पकड आणि नरेंद्र मोदींना असलेली या पट्ट्याची साथ, म्हणजे माझी नरेंद्र मोदीजींना आहे मजबूत साथ, मग का होणार नाही मजबूत त्यांचा हात? रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ज्यांच्यासोबत जातो त्यांना सत्ता मिळते, पण आम्हाला काय मिळत नाही। मला एकट्याला मिळतंय। पण सुरेशभाऊ खाडे हे मंत्री झाले, समाज कल्याण खात्याचे मंत्री होण्याची संधी त्यांना मिळाली। मी सुद्धा माननीय शरद पवार साहेबांच्या मंत्रिमंडळामध्ये समाज कल्याण खात्याचा, ट्रान्सपोर्ट खात्याचा, रोजगार हमी खात्याचा आणि दारूबंदी खात्याचा मंत्री होतो। मी पवार साहेबांना सांगितले होते मला दारूबंदी खाता नको, का नको तर दारू बंदच होत नाही तर त्या खात्याचा काय उपयोग आहे? पण मला सुद्धा मंत्री होण्याची संधी मिळाली। सुरेशभाऊ खाडे हे माझ्यासोबत होते। मी त्यांना सांगितलंय तुम्हाला निवडून यायचं असेल तर तुम्ही जजतमध्ये जा, तुम्हाला आबांचा आशीर्वाद आहे, आबा तुमच्या सोबत आहे, जजमध्ये राहा, लोकांची संवाद साधा। निवडून यायचं असेल तर सर्व समाजाशी आपली ओळख त्या ठिकाणी करून घ्या। आणि सुरेशभाऊ खाडे जजमध्ये जाऊन राहिले आणि निवडून आले। मुंबईला राहिले असते तर त्याला निवडून आले नसते। आणि ते 2 वेळेला जजमध्ये आले ना, एकदा जजमध्ये आले।
पण तरीही ते टिकायचं आहे. पण माझा स्वभाव अजूनही मी कार्यालयात बसल्यानंतर मी जर चिडाचिडी चालू केली, कार्यक्रम म्हणतात भावना काय तर खायला आणा, भाऊ चिडली, भावना भूक लागली, भाऊ चिडतात. तो स्वभाव होता. सकाळी चपाती खाल्ली, संध्याकाळी टिकायचं म्हणजे आवड आहे. चपाती मिळत नव्हती. मग जो स्वयंपाक करण्याची ज्याची पाळ्या असायची, जो तो विद्यार्थी असायचा, जो स्टुडंट असायचा, तो दिवस त्याच्यावर असायचा, त्याला मी मारायचा आणि त्याला मारून एक चपाती हिसकून खायचा. हे माहीत होतं आपल्याला संध्याकाळी सुपरटेंट आपल्याला मारणार आहे, मार निश्चित मिळणार आहे, तरी ती भूक भागवण्यासाठी ती चपाती खायची. मग हे सगळं होत असताना काही दिवसांनी काही कंप्लेंट गेल्या आबांच्याकडे, आबा सुरेश असा करतोय, असा करतोय, असा करतोय. आता आबा म्हणजे आमचे वारकरी संप्रदाय, देव माळकरी विठ्ठलाचे भक्त पहिल्यापासूनच, लहानपणापासून ते असायला. आम्ही आता सोडून जॉईन झालोय. आणि त्यावेळेला आबांना कंप्लेंट केला तर मग आबा माझ्या बाजूला जेव्हा बसायचे आणि जी चपाती ही लावायची ती माहिती टाकायची की तू का. आणि त्यावेळेला जे वरण असायचं ना, ते हात धुवायचं वरण, त्या लायकीचं वरण असायचं. आबा 2 पितळ्या वरण घ्यायचे आणि पोट माझे बघून आणि मी पण निर्णय त्यासारखा खायचा. काय त्यावेळेला आपल्याला काय वाटत नव्हतं. म्हणजे हे आमदारकी करत असताना असं सगळ्या फॅमिलीनं एक सॅक्रिफाईस केलेलं. आणि आज तुमच्या शिवमुद्याने उपलब्ध आहोत. आज मोठा पुरस्कार मिळाला. हे कोण होतो, कुठला होतो, ना वडील आमदार, ना आजोबा आमदार, ना कोण आमच्या घरात आमदार, कोण खासदार, कोण मंत्री, कोण नव्हता. पण आज